चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रक्तवाहिन्यांचा अभ्यास केला। रक्तवाहिन्याचे एकूण 3 प्रकार होते, बरोबर। त्यानंतर धमन्या, शिरा, केशवाहिन्या हे 3 प्रकार पाहिले आपण, बरोबर। त्यांचे कार्य पाहिले, कशाला धमन्या म्हणतात, कशाला शिरा म्हणतात आणि कशाला रक्तवाहिन्या म्हणतात, बरोबर। यांच्या भिंतिका कशा आहेत, कशाचे कार्य करतात, कोणते शुद्ध वाहून नेते, कोणते अशुद्ध रक्त वाहून नेते, बरोबर। पेशींच्या संबंधित कोण कार्य करते, या सर्व घटकांची आपण माहिती बघितली आहे, बरोबर। त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला रक्ताबद्दल पूर्ण माहिती घ्यायची आहे। मग बघा, रक्त कशाला म्हणतात, त्यानंतर रक्ताचा पीएच किती, रक्त आम्ल आहे की अम्लारी आहे, बरोबर। या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। रक्त एकूण किती घटकापासून बनलं, हे सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बसणार आहे, बरोबर आहे। म्हणजे या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर शेवटपर्यंत टिकून राहा, कुठेही न जागा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा, ठीक आहे। त्यानंतर बघा, सुरुवात करूया। रक्त, बघा, रक्त कोणत्या रंगाचं असते, लाल रंगाचं असते, म्हणून पेनाचा रंग घेतला लाल घेऊ आपण, लाल, बरोबर। चला, रक्त रक्तालाच म्हणतात बाळा, काय म्हणतात, ब्लड, काय म्हणतात रे, ब्लड म्हणजे आपलं रक्त। आता या रक्ताचा अभ्यास करताना आपण बघू की सुरुवातीला आपण काय करतो आहे, रक्ताविषयी चर्चा करणार आहोत। मग रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर रक्ताचा अभ्यास करताना आपण मग रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर बाळा, रक्ताच्या अभ्यासाला आपण म्हणतो हेमॅटोलॉजी। काय म्हणतो, हेमॅटोलॉजी। या रक्ताच्या अभ्यासाला हेमॅटोलॉजी म्हणतात। काय म्हणतात, हेमॅटोलॉजी। चला बोला, हेमॅटोलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ ब्लड, टू स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड हेमॅटोलॉजी, बरोबर का। म्हणजे रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात, तर रक्ताच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो, हेमॅटोलॉजी म्हणतात। काय म्हणतात रे, रक्ताच्या अभ्यासाला म्हणतात हेमॅटोलॉजी। लक्षात घे जा, आपण रक्ताचा अभ्यास करतो, म्हणजे सध्या आपण हेमॅटोलॉजीचा म्हणजे कशात आहोत, हेमॅटोलॉजी मध्ये आहोत, ठीक आहे। त्याच्यानंतर लक्षात घ्या, मानवी शरीरात किती रक्त आहे रे बापा, तर मानवी शरीरात 5 लिटर रक्त आहे। किती आहे रे, 5 लिटर रक्त आहे। किती आहे, 5 लिटर। मानवी शरीरात रक्त किती आहे, तर 5 लिटर आहे। किती लिटर आहे, 5 लिटर आहे। लक्षात ठेवा, मानवी शरीरात रक्त किती आहे विचारलं, किती आहे, 5 लिटर। आणि मनुष्याच्या वजनाच्या किती टक्के भाग रक्ताने व्यापला आहे, मनुष्याच्या शरीराचा किती टक्के भाग रक्ताने व्यापला आहे, असा जर प्रश्न आला तर मनुष्याच्या शरीराच्या, लक्षात घ्या, मनुष्याच्या शरीराच्या एकूण 8% भाग हा रक्ताने व्यापलेला आहे। किती रे, 8%। किती टक्के, 8% भाग व्यापला आहे कुणी, रक्ताने। म्हणजे मनुष्याच्या शरीराचा किती टक्के भाग रक्ताने व्यापला, तर 8%। किती टक्के, 8% भाग काय झाला, रक्तानं व्यापला आहे। म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचे वजन 100 किलोग्राम असेल, किती असेल, बोधला असेल एकदम 100 किलोचा, ठीक आहे, तर त्याच्या रक्त किती टक्के आहे, 8%। तर त्याचं 8 किलोग्राम जे वजन असेल ते फक्त रक्तात असेल। किती, 8 किलोग्राम जे वजन असेल ते फक्त आणि फक्त कायचं असेल, रक्ताचं। कारण 100वर 8% म्हणजे किती, 8%। 100च्या 8% म्हणजे 8%, बरोबर का, ठीक आहे। चला लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न विचारला की मनुष्याच्या वजनाच्या एकूण किती टक्के भाग रक्ताने व्यापला, तर किती बोलायचं, फक्त 8। किती टक्के, 8%, बरोबर आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर या रक्तालाच काय म्हणतात, तर या रक्तालाच आपण म्हणतो जटिल। लक्षात घ्या, काय बोललो, या रक्तालाच म्हणतात जटिल द्रव्य संयोग ऊती। काय म्हणतात, जटिल द्रव्य संयोग ऊती। आता हे काय नवीन काढलं सर तुम्ही, येतं आम्ही जिंदगीत ऐकलं नाही, तर सांगतो, ते बी त्याचं बी कारण आहे, ठीक आहे। कधी कधी रक्ताचा या नावाचा उपयोग न करता याचा करतात जटिल द्रव्य संयोग ऊती, याचा असा शब्द उच्चारतात प्रश्न। आयोग काही विचारू शकते, ठीक आहे, त्याला चॅलेंज नाही, ठीक आहे, आपल्याला त्याला चॅलेंज करायचं बी नाही, ठीक आहे। चला मग याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बाळा, तर कॉम्प्लेक्स, यालाच काय म्हणतात, कॉम्प्लेक्स लिक्विफाईड। काय म्हणतात, कॉम्प्लेक्स लिक्विफाईड
कनेक्टिव्ह टिश्यू काय म्हणतात, कॉम्प्लेक्स लिक्विफाईड कनेक्टिव्ह टिश्यू, बरोबर. आता टिश्यू म्हणजे उती, कॉम्प्लेक्स म्हणजे जटिल आणि कनेक्टिव्ह म्हणजे संयोग, बरोबर का. लिक्विफाईड म्हणजे द्रव्य, लिक्विड म्हणजे द्रव्य, बरोबर. परंतु काय होते की हा जो टिश्यू आहे या टिश्यू मध्ये फायबर्स असतात, काय असतात, फायबर्स. परंतु ज्या वेळेस रक्ताचे येतात, ज्यावेळेस रक्तात असतात त्यावेळेस यात फायबर नसते. रक्तामध्ये जे टिश्यू आहे त्या टिश्यू मध्ये फायबर नसते, बरोबर, फायबर नसते. आणि त्यामुळे याला काय म्हणतात तर फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू, काय म्हणतात, फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे सर, हे तर नवीनच काढलं. ठीक आहे, काही टेन्शन घेऊ नका, सगळं सांगतो, फक्त तुम्ही शांततेत पहा. व्हिडिओ लेक्चर एकदम इम्पॉर्टंट होणार आहे. ठीक आहे, एकदम महत्वाचं लेक्चर आहे ते, फक्त शेवटपर्यंत पहा, काळजी करू नका. आता फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू कारण म्हटलं, कारण टिश्यू मध्ये फायबर असते, परंतु या रक्तामध्ये जे टिश्यू आहेत त्यात फायबर नाही आहे, म्हणून त्याला म्हटलं आपण की फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू. काय म्हटलं, फॉल्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर लक्षात घ्या, आता या रक्ताचे अजून सुद्धा दोन प्रकार पडतात, म्हणजे रक्त एकूण दोन घटकापासून बनते. किती घटकापासून बनते, दोन. त्याच्यानंतर हे जे आपण बोललो टिश्यू, या टिश्यूचे सुद्धा दोन प्रकार पडतात. पहिला पडते सिंपल टिश्यू, दुसरा पडते कॉम्प्लेक्स टिश्यू. मग ते काय आहेत, कसं आहे, ते सर्व आपण याच्यानंतर पाहू. ठीक आहे, तर हे समजलं का. चला मग रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात, हेमॅटॉलॉजी. बोला, रक्ताच्या अभ्यासाला काय म्हणतात रे, हेमॅटॉलॉजी. त्याच्यानंतर मानवी शरीरात 5 लिटर रक्त आहे. किती लिटर रक्त आहे, 5 लिटर रक्त आहे, बरोबर का. ठीक आहे, म्हणजे एखादा व्यक्ती जर 100 किलोचा असेल तर 8 किलोग्राम फक्त काय ज्यात रक्त आहे, म्हणजे 8 किलो वजन काय आहे, फक्त रक्ताचं आहे. त्यानंतर मनुष्याच्या शरीराचा एकूण 8% भाग कोण व्यापला, रक्ताने व्यापला, म्हणून 8 किलोग्राम म्हटलं. ठीक आहे, रक्तालाच काय म्हणतात, तर काय म्हणतात, जटिल द्रव्य संयोग उती. काय म्हणतात, जटिल द्रव्य संयोग उती. अरे हो का. ठीक आहे, त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की बाळा, हे जे रक्त आहे हे आम्ल आहे की आम्लहारी आहे, तर लक्षात घ्या, आपलं जे रक्त आहे हे काय आहे रे, हे रक्त आम्लहारी आहे. काय रे, आम्लहारी आहे, म्हणजे बेस फॉर्म मध्ये. कशात आहे, बेस. मग या रक्ताचा पीएच किती असते, पीएच म्हणजे लक्षात घ्या रे, पोटॅन्शियल हायड्रोजन. काय असते पीएच म्हणजे, पोटॅन्शियल हायड्रोजन. ठीक आहे, एखाद्या घटकामध्ये हायड्रोजनचं प्रमाण किती आहे हे मोजण्यासाठी काय असते, पीएच स्केल असते. ठीक आहे, मग याच्यामध्ये किती आहे, 7.35. किती रे, 7.35 ते 7.45. चला बोला, किती आहे, 7.35 ते 7.45. म्हणजे रक्ताचा पीएच किती आहे, 7.35 ते 7.45. अरे हो का. ठीक आहे, याच्यानंतर आपण पाहू रक्त एकूण किती घटकापासून बनलं. त्याच्या पहिले आपण हा मुद्दा घेऊ की टिश्यूचे प्रकार कोणते कोणते आहेत, बरोबर. ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉट वगैरे काढायचं पटकन काढून घ्या. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत की टिश्यूचे प्रकार कोणते कोणते, टिश्यूचे प्रकार कोणते कोणते. त्या अगोदर पहा की टिश्यू कायले म्हणतात, बरोबर. टिश्यू कायले म्हणतात पहा. टिश्यू म्हणजे काय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला, की टिश्यू म्हणजे काय. पण आपण टिश्यूला मराठीत म्हणतो उती. काय म्हणतो रे, या टिश्यूलाच मराठीत म्हणतो उती. काय म्हणतात, उती. टिश्यूलाच काय म्हणतात, उती, बरोबर. आपण पाहिलं होतं की पेशीच्या एकत्रीकरणातून तयार होणार त्याला काय म्हणतात, उती. पेशीच्या एकत्रीकरणातून तयार होतात त्याला काय म्हणतात, उती, बरोबर का. मग पेशींचे एकत्रीकरण म्हणजे एकापेक्षा जास्त पेशी एकत्रित येऊन ज्या तयार होतात त्याला म्हणतो आपण उती. काय म्हणतात, उती, बरोबर. म्हणजे पेशीच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात, उती म्हणतात, बरोबर. मग आता या उतीचे प्रकार कोणते कोणते, तर उतीचे प्रकार एकूण दोन पडतात. किती पडतात, दोन. पहिली असते बाळा, पहिली असते सरळ उती. कोणती असते, सरळ उती. ठीक आहे, आणि दुसरी असते कोणती, जटिल उती. दुसरी कोणती असते, दुसरी असते जटिल उती. दुसरी कोणती असते रे, जटिल उती. पहिली कोणती असते, सरळ उती, आणि दुसरी कोणती असते, जटिल उती. यालाच म्हणतात बाळा सिंपल टिश्यू. याला काय म्हणतात, सिंपल टिश्यू. आणि याला काय म्हणतात, कॉम्प्लेक्स टिश्यू. याला काय म्हणतात, कॉम्प्लेक्स टिश्यू. चला मग आता कशाला सिंपल म्हणायचं सर, कशाला कॉम्प्लेक्स म्हणायचं, हा एक मुद्दा आहे बा. ठीक आहे, मग काहीच टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपी आहे आणि सोपी तुम्हाला व्याख्या सांगतो. ठीक आहे, फक्त तुम्ही इथंच थांबा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. चला मग आता सिंपल टिश्यू म्हणजे काय, तर आता लक्षात घ्या, एकसारख्या. ठीक आहे, लक्षात घ्या, कोणत्या, सिंपल म्हणजे पहा म्हणतो एकसारख्या, एकसारख्या अनेक पेशी, एकसारख्या अनेक पेशी, एकसारख्या अनेक पेशी एकत्रित येऊन
एकत्रित येऊन एकच कार्य करतात. काय म्हणलो मी? एकसारख्या अनेक पेशी एकत्रित येऊन एकच कार्य करतात. कार्य काय करतात? ते एकच कार्य करतात. चला बोला, काय करतात? एकच कार्य करतात. एकच कार्य करतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? सरळ ऊती. काय म्हणायचं त्याला? सरळ ऊती. बरोबर. म्हणजे टिश्यू जे आहेत ते काय एकसारखेच आहेत आणि एकच कार्य करू राहिले. एकसारखेच म्हणजे ऊती, एकसारख्याच ऊती एकसारखंच काय करू राहिले? एकच काय करू राहिले? कार्य करू राहिले. तेव्हा त्याला काय म्हणायचं? तेव्हा त्याला म्हणायचं सरळ ऊती म्हणजे सिंपल टिश्यू. मग आता इकडे काय सर? तर इकडे फक्त काहीच नाही, इकडे एकसारखे आहेत की नाही, तर तिकडे वेगवेगळे आहेत. काय येतात? वेगवेगळ्या. ठीक आहे, लक्षात घ्या. वेगवेगळ्या, लक्षात घ्या, वेगवेगळ्या अनेक पेशी, वेगवेगळ्या अनेक पेशी एकत्रित येऊन, अनेक पेशी एकत्रित येऊन हे बी एकच काम करतात, पण पेशी वेगवेगळ्या एकच कार्य करतात. एकच कार्य करतात तेव्हा त्याला काय म्हणतात रे? जटिल ऊती म्हणतात. काय म्हणतात? जटिल ऊती. काय करतात? वेगवेगळ्या अनेक पेशी एकत्रित येऊन एकच कार्य करतात. म्हणजे पहा, इकडे जे आहेत, इकडे समजा आपण पाहिलं तर पेशी कशा आहेत? एकत्र आहेत. म्हणजे कशा आहेत? अनेक पेशी आहेत पण एकच आहेत, एकसारख्याच आहेत त्या. म्हणजे समजा इतर अशा एकसारख्या पेशी, ह्या पेशी कशा आहेत? एकसारख्या, आणि कार्य सुद्धा काय करतील? एकच करतील. पण इकडे जर पाहिलं तर वेगवेगळ्या दिसतील. काय दिसतील? वेगवेगळ्या. म्हणजे त्याचा आकार कोणाकोणाचा असा स्टार सारखा असेल, अशा वेगवेगळ्या. ठीक आहे. आता हे तुम्ही स्टार नाही, तुम्हाला फक्त समजा सांगू राहिलो तुम्हाला. ठीक आहे, चला, अशा वेगवेगळ्या. बरोबर का? ठीक आहे. अशा वेगवेगळ्या ज्या आहेत त्या एकत्रित येऊन काय करतील? पण कार्य एकच करतील. त्याला म्हणायचं आपल्या जटिल ऊती. काय म्हणायचं? जटिल ऊती. आणि याला काय म्हणायचं? सरळ ऊती. याला काय म्हणायचं? सरळ ऊती. मग सरळ ऊती आणि जटिल ऊती यामधला तुम्हाला फरक समजला का? पावर लक्ष द्या बरं एकदा डबल. चला, एकसारख्या अनेक पेशी, लक्ष द्या, एकसारख्या अनेक पेशी एकत्रित येऊन एकच कार्य करतात. काय करतात? एकत्रित येऊन एकच कार्य करतात तेव्हा त्याला म्हणतात सरळ ऊती. तेव्हा त्याला म्हणतात सरळ ऊती. मग इकडे काय म्हणते? जटिल. वेगवेगळ्या अनेक पेशी एकत्रित येऊन, म्हणजे पेशी वेगवेगळ्या आहेत, ठीक आहे, पण ते एकत्रित येतात आणि कार्य एकच करतात तेव्हा त्याला म्हणायचं जटिल ऊती. काय म्हणायचं? जटिल ऊती. किंवा त्यालाच म्हणतो आपण इंग्लिशमध्ये कॉम्प्लेक्स टिश्यू. काय म्हणतो? कॉम्प्लेक्स टिश्यू. समजलं का? आपण टिश्यूला काय म्हटलं होतं की पेशींच्या एकत्रीकरण म्हणजेच काय होतात? टिश्यू. पेशींचे एकत्रीकरण म्हणजेच काय? टिश्यू. टिश्यूचे प्रकार किती? 2 प्रकार. हाऊ मेनी प्रकार ऑफ टिश्यू? बापा, हाऊ मेनी प्रकार ऑफ टिश्यू? अबे टाइप्स आहेत ना, किती? 2. किती रे? 2. कोणते कोणते? सिंपल टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू. कोणते कोणते? सिंपल टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू. बरोबर का? चला, हे समजलं का? याचा स्क्रीनशॉट वगैरे काढायचा, पटकन काढून घेतला. याच्यानंतर आपण रक्ताचे घटक पाहू. रक्त किती घटकापासून बनलं. ठीक आहे, चला चला पहा, लक्ष द्या. आपण पाहिलं की आता टिश्यू पाहिले, टिश्यूचे 2 प्रकार पाहिले, त्यानंतर आपण रक्त पाहू. आता रक्त हे एकूण किती घटकापासून बनलं? मग लक्षात घ्या, आता आपण जर या रक्ताबद्दल चर्चा केली, ब्लड बद्दल जर चर्चा करतो म्हटलं, तर आपलं जे ब्लड आहे, हे जे ब्लड आहे, या ब्लडचा आपण अभ्यासाला काय म्हटलं? हेमॅटॉलॉजी. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 8% भाग आपला होता. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की यालाच काय म्हटलं होतं की जटिल द्रव्य संयोग ऊती म्हटलं होतं. बरोबर का? ठीक आहे. याचा पीएच किती आहे? 7.35 ते 7.45, म्हणजे हे आम्लहारी आहे. बरोबर का? ठीक आहे. आता हे रक्त एकूण किती घटकापासून बनलं पाहू. रक्त एकूण किती घटकापासून बनलं, तर लक्षात घ्या बाळा, रक्त एकूण 2 घटकापासून बनलं. किती घटकापासून बनलं? रक्त एकूण 2 घटकापासून. मग पहिला घटक कोणता आणि दुसरा घटक कोणता? तर लक्षात घ्या, पहिला घटक आहे द्रव्य आणि दुसरा घटक आहे स्थायू. रक्तात एकूण किती घटक आहेत? तर 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 2. मग कोणत्या कोणत्या घटकापासून बनलं? तर पहिला आहे द्रव्य. पहिला कोणता आहे? द्रव्य. यालाच म्हणतो आपण लिक्विड. काय म्हणतात रे? लिक्विड. आणि दुसरा कोणता आहे? तर दुसरा आहे स्थायू. यालाच म्हणतात सॉलिड. काय म्हणतात याला? सॉलिड. बरोबर का? यालाच काय म्हणतात? सॉलिड. ठीक आहे. याला सॉलिड एलिमेंट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? सॉलिड एलिमेंट सुद्धा म्हणतात. मग आता द्रव्य कोणते कोणते आणि सॉलिड कोणते कोणते? तर लक्षात घ्या, रक्त एकूण 2 घटकापासून बनलं. पहिला आहे द्रव्य, दुसरा आहे स्थायू, म्हणजे सॉलिड आणि लिक्विड. बरोबर. सॉलिड आणि लिक्विड. त्यानंतर लक्षात घ्या, मग सॉलिड मध्ये कोणता आहे ते? तर सॉलिड मध्ये येते बाळा आपला
सॉलिड मध्ये कोणता येईल सांगा बरं, चला बोला बरं. सॉलिड मध्ये कोणता येईल, तर सॉलिड मध्ये येते आपलं रक्तद्रव्य. काय ते रे, सॉलिड मध्ये येते रक्तद्रव्य. चला बोला कोणता रे, रक्तद्रव्य. याला म्हणतो आपण काय म्हणतो, अबे यालाच काय म्हणतात, काय म्हणतात, ब्लड प्लाझ्मा. काय म्हणतात, ब्लड प्लाझ्मा. यालाच म्हणतात ब्लड प्लाझ्मा. म्हणजे रक्त म्हणजे ब्लड आणि द्रव्य म्हणजे प्लाझ्मा. ठीक आहे, द्रव्य म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये असते. ठीक आहे, ब्लड प्लाझ्मा. काय आहे, ब्लड प्लाझ्मा. ठीक आहे, मुद्दा लक्षात घ्या. आणि या स्नायूमध्ये कोण येते, स्नायूमध्ये कोण येते, तर याच्यात कोण येईल बाळा, याच्यात रक्तपेशी. काय ते याच्यात रक्तपेशी. इम्पॉर्टंट टॉपिक आहे बाबू, लक्ष द्या. त्याला म्हणतो आपण ब्लड सेल. काय म्हणतात, ब्लड सेल्स. काय म्हणतात त्याला, ब्लड सेल. मग आता मुद्दा लक्षात घ्या, रक्त एकूण 2 घटकापासून बनलं. रक्त किती घटकापासून बनलं, 2. मग रक्त एकूण 2 घटकापासून बनलं म्हणजे रक्त विभागलं गेलं ना. रक्त काय केलं, विभागलं गेलं ना. अरे कोणती गोष्ट जर विभागल्या गेली तर ते गोष्ट स्वतःमध्ये 100% असेल ना भाऊ. रक्त जे असेल हे स्वतःमध्ये 100% असेल ना. अरे मान्य आहे ना, रक्त किती असेल, 100% असेल ना. कोणतीही गोष्ट स्वतः जे असते ते 100% असते की नाही, स्वतःमध्ये किती असते, 100%. मग आता रक्ताचे प्रकार किती पाडले आपण, 2. किती प्रकार पाडले, 2. मग आता हे जे रक्तद्रव्य असतात म्हणजे प्लाझ्मा असतात, ब्लड प्लाझ्मा, हे रक्तामध्ये किती असतात, रक्तामध्ये, तर हे रक्तामध्ये असतात बघा 55%. किती असतात, 55%. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की रक्तद्रव्य हे रक्तामध्ये किती असतात, किती टक्के असतात, तर 55%. किती टक्के, 55%. मग आता लक्षात घ्या, हे जर 55% असतील आणि पूर्ण रक्त जर 100 आहे तर जगता 55% भाग कोण आपला, रक्तद्रव्यानं. तर रक्तपेशी किती असतील, उरले सुरले म्हणजे किती, 45%. किती टक्के असतील, 45% असतील. किती टक्के असतील रे, 45%. समजून आला का मी काय बोललो ते. अबे पहा, अरे कोणताही जर घटक असेल तर स्वतःमध्ये तो 100% असते. समजून आलं का, किती टक्के असते, स्वतःमध्ये 100% असते. त्याचे प्रकार पाडले आपण 2. मग पहिला कोणता आता, रक्तद्रव्य. दुसरा कोणता, रक्तपेशी. ठीक आहे, आता हा स्नायूमध्ये येते आणि हा द्रव्यात येते. बरोबर. मग किती प्रकार, किती टक्क्यात आहे, 55%. मग हा किती टक्के असेल, 45%. अरे हो का, ठीक आहे. म्हणजे 55% भाग कोण आपला रक्ताचा, रक्तद्रव्यानं, तर 45% रक्ताचा भाग कोण आपला, तर आपल्या रक्तपेशीनं. कोण आपला, रक्तपेशीनं. मग आता मुद्दा लक्षात घ्या, तर सुरुवातीला असा आहे की रक्तद्रव्य म्हणजे काय, बरोबर. त्यानंतर रक्तपेशी कशाला म्हणतात, त्याचे प्रकार कोणते कोणते. मग लक्षात घ्या, रक्तद्रव्य, रक्तद्रव्य काय म्हणतात, तर रक्तद्रव्य जो पिवळसर, कोणता आहे, पिवळसर रंगाचा द्रव्य असते. कोणता असते रे, पिवळसर रंगाचा द्रव्य, त्याला म्हणतो रक्तद्रव्य. पिवळसर रंगाचा काय असते, द्रव्य. काय सारखा दिसते, तर पाण्यासारखं असते. काय सारखं असते, पाण्यासारखं असते. लक्षात घ्या, काय सारखं असते, पाण्यासारखं असते. बरोबर. आणि काय असते, पिवळ्या रंगाचा असते. कोणत्या रंगाचा असते, पिवळसर रंगाचा असते. बरोबर का. ठीक आहे. त्याच्यानंतर मुद्दा लक्षात घ्या, पिवळसर रंगाचा द्रव्य असते. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की आता हा जो रक्तद्रव्य आहे, हा जो रक्तद्रव्य आहे, ठीक आहे, हा रक्तद्रव्य काय, आम्लारी आहे. काय, आम्लारी आहे. हा जो रक्तद्रव्य हा काय रे, आम्लारी आहे. कसा आहे, आम्लारी आहे. रक्तद्रव्य काय आहे, आम्लारी आहे. आणि या आम्लारी हा रक्तद्रव्य आहे की नाही, आणि हा 55% म्हणून याच्यामुळेच रक्त काय झालं, आम्लारी झालं. याच्यामुळे रक्त काय झालं, आम्लारी आहे. ठीक आहे. मग हे काय आहे, आम्लारी आहे म्हणजे बेस फॉर्म मध्ये. कशात आहे, बेस आहे. बरोबर. मग आता सर हा कोणामुळे आम्लारी झाला, तर बायकार्बोनेटमुळे. कशामुळे झाला, बायकार्बोनेटमुळे काय झाला, हा आम्लारी झाला. बरोबर. त्यामुळे काय आलं, रक्तद्रव्य आम्लारी झाला. कोणामुळे, रक्तद्रव्यात काय आहे, रक्तद्रव्यात काय आहे, तर या रक्तद्रव्यात लक्षात घ्या बायकार्बोनेट आहेत. काय, बायकार्बोनेट. बरोबर. या बायकार्बोनेटमुळे हा रक्त काय झाला, हा रक्त आम्लारी झाला. काय झाला, आम्लारी झाला. म्हणजे रक्तद्रव्यात बायकार्बोनेट असल्यामुळे रक्तद्रव्य काय झालं, आम्लारी झालं. काय झालं, आम्लारी. आणि आम्लारी कुठे असल्यामुळे हे रक्तद्रव्यात बायकार्बोनेटमुळे काय झाला, रक्तद्रव्यात बायकार्बोनेट असल्यामुळे रक्तद्रव्य आम्लारी झालं. बरोबर आहे. आणि रक्तद्रव्य कोणात आहे, रक्तात आहे, म्हणून रक्त बी काय झालं, आम्लारी झालं. मी समजलं तुम्हाला. या बायकार्बोनेटमुळे, या बायकार्बोनेटमुळे हे रक्तद्रव्य काय झालं, आम्लारी झालं. आणि रक्तद्रव्य कुठं आहे, रक्तात आहे, म्हणून रक्त सुद्धा काय झालं, आम्लारी झालं. समजून आलं का, बरोबर आहे का, समजून आलं. त्याच्यानंतर लक्षात घ्या,
त्यानंतर लक्षात घ्या, मग आता सर हा बायकार्बोनेट कोण आहे, याचं काय काम आहे बा, तर लक्षात घ्या, हा जो बायकार्बोनेट आहे, हा बायकार्बोनेट आहे की नाही, हा काय करते, O2 चे वहन करते. कायचे वहन करते रे बा, हा ऑक्सिजनचे वहन करते. हा बायकार्बोनेट काय करते, ऑक्सिजनचे वहन करते. ठीक आहे, आणि किती टक्के करते, अबे 70% ऑक्सिजनचे वहन हा एकटाच करते. 70% ऑक्सिजनचे वहन काय करते, हा बायकार्बोनेट करते. आणि रक्तद्रव्य काय करतात, तर रक्तद्रव्य काय करतात, तर रक्तद्रव्य 2 ते 3% O2 चे काय करतात, वहन करतात. कोण, रक्तद्रव्य काय करतात, 2 ते 3% O2 चे वहन, 2 ते 3% काय करतात, O2 चे वहन, म्हणजे कायचे वहन करतात, ऑक्सिजनचे वहन करतात. कोण, रक्तद्रव्य. किती, 2 ते 3%. समजून राहिलं का. त्याच्यानंतर याच्यात काय असतात, प्रतिद्रव्य असतात. कशात, याच्यात रक्तद्रव्य काय असतात, प्रतिद्रव्य. प्रतिद्रव्य 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 म्हणजे मला अँटीबॉडी. प्रतिद्रव्य म्हणजे काय, अँटीबॉडी. प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडी. ठीक आहे, जे आता अँटीबॉडी कशाला म्हणतात, जर समजा एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला हमला केला तर ते प्रतिरोध करण्यासाठी लागते कोणी, ते प्रतिद्रव्य तयार करतात. बरोबर, ते प्रतिद्रव्य असतात त्यात. ठीक आहे, चला हे समजून आलं का. आता पहा, रक्तद्रव्य किती आहे, 55% रक्तात आहे. 55% रक्तात आहे कोण, रक्तद्रव्य. बरोबर, त्याचा कलर कसा आहे, पिवळसर आहे. कशासारखा आहे, पाण्यासारखा आहे. पिवळसर पाण्यासारखा द्रव्य आहे तो. बरोबर, ठीक आहे. त्याच्यानंतर आम्लारी आहे. कसा आहे रे, आम्लारी. आम्लारी कोणामुळे झाला, तर बायकार्बोनेटमुळे. कशामुळे झाला, बायकार्बोनेटमुळे काय झाला, तो रक्तद्रव्य आम्लारी. म्हणजे ब्लड प्लाझ्मा हा कोणामुळे आम्लारी झाला, तर बायकार्बोनेटमुळे. आणि या ब्लड प्लाझ्मा रक्तामध्ये सुद्धा आहे, जास्त प्रमाणात 55% आहे. म्हणून रक्ताला सुद्धा काय झालं, आम्लारी झालं. रक्त सुद्धा काय झालं, आम्लारी झालं. बरोबर का. चला त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपला रक्तपेशी. कोणता आहे रे, रक्तपेशी. आता बाळा ब्लड सेल. आता लक्षात घ्या, ब्लड मध्ये असणारे सेल म्हणजे रक्तामध्ये असणाऱ्या पेशी. ठीक आहे, तर एकूण किती घटक पडतात, 3 घटक पडतात. किती घटक पडतात, 3. याचे प्रकार पडतात बाळा 3. किती घटक पडतात, एकूण 3. चला ते कोणते कोणते आहेत पाहू. तर जो पहिला घटक आहे तो असते बाळा RBC. कोणता आहे, RBC. यालाच म्हणतो आपण रेड ब्लड सेल. यालाच काय म्हणतात, रेड ब्लड सेल. RBC काय म्हणतात रे बाळा, रेड ब्लड सेल. या RBC म्हणतात रेड ब्लड सेल. मराठीत त्याला म्हणतात लाल रक्तपेशी. काय म्हणतात त्याला, लाल रक्तपेशी. मराठीत त्यालाच म्हणतात लाल रक्तपेशी. काय म्हणतात, लाल रक्तपेशी. काय म्हणतात, लाल रक्तपेशी. सर्वाधिक जास्त असतात त्या रक्तात. काय असतात, सर्वाधिक जास्त असतात. कोण, लाल रक्तपेशी. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतात कोण, आपल्या WBC. यालाच म्हणतो आपण व्हाईट ब्लड सेल. व्हाईट ब्लड सेल्स. बरोबर, काय म्हणतात, व्हाईट ब्लड सेल्स. किंवा त्यालाच काय म्हणतात, ल्युकोसाइट सुद्धा म्हणतात. ठीक आहे, यालाच सोल्जर सेल सुद्धा म्हणतात. यालाच काय म्हणतात, सोल्जर सेल्स ऑफ द बॉडी. सैनिकी पेशी म्हणतात त्याला मराठीत. काय म्हणतात, सैनिकी पेशी. ठीक आहे, ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, आपल्या बॉडीचं रक्षण करतात, सोल्जर आहेत ते आपल्या बॉडीतले. ठीक आहे, त्याच्यानंतर जो तिसरा घटक आहे तो असतात प्लेटलेट. कोण रे, प्लेटलेट्स. यालाच म्हणतात रक्तपट्टिका किंवा रक्तबिंबिका. काय म्हणतात, रक्तबिंबिका किंवा रक्तपट्टिका. बरोबर का. एखाद्या जर समजा आपले काही समजा टिश्यू किंवा काही खराब झालं किंवा काही समजा तिथे लागलं, काही जखम झाली, ज्यावेळेस ते समजा डॅमेज होतात की नाही, सगळ्यात पहिले माहित पडते कोणाले, ब्लड म्हणजे आपले कोणाले, प्लेटलेट्सले. कोणाला माहित पडतात, प्लेटलेट्सले. ते कसं पडते, काय पडते, ते सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओत समजतेच ना. आता याच्यात पुढे जसं आपण जाऊ तसं थोडं समजतेच. फक्त काय करा, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट होणार आहे. ठीक आहे, चला मग किती प्रकार पडले, 3. ठीक आहे, किती पडले, 3. कोणते कोणते, RBC WBC प्लेटलेट्स. कोणते RBC WBC प्लेटलेट्स. ठीक आहे, कशाला RBC म्हणतात, कशाला WBC म्हणतात, कशाला प्लेटलेट्स म्हणतात, याचं कार्य काय आहे. ठीक आहे, हे सर्व घटक आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला आपल्या याच्यावर या. आता रक्तद्रव्य समजलं, या दोघातला फरक समजला. रक्त एकूण किती घटकापासून बनलं, 2 घटकापासून. किती घटकापासून बनलं बाळा, रक्त 2 घटकापासून बनलं. कोणते कोणते, पहिला आहे ब्लड प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल. कोणता आहे, पहिला आहे ब्लड प्लाझ्मा आणि दुसरा आहे
ब्लड सेल. आता ब्लड सेलचे प्रकार पडले 3. किती प्रकार पडले? 3. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. मग ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय? तर पिवळसर रंगाचा द्रव्य आहे तो. काय पिवळसर रंगाचा द्रव्य? कशासारखा? पाण्यासारखा आहे. आम्लारी आहे. आम्लारी कोणामुळे झाला? बायकार्बोनेटमुळे झाला. कोणामुळे झाला? बायकार्बोनेटमुळे झाला. रोका. ठीक आहे. बायकार्बोनेटमुळे जो रक्तद्रव्य आहे तो आम्लारी झाला. आणि आम्लारी असल्यामुळे हा जो बायकार्बोनेट झाला, ठीक आहे, याच्यामुळे आम्लारी. परंतु रक्तद्रव्य रक्तात सुद्धा आहे म्हणून याला सुद्धा काय झालं? रक्त आम्लारी झालं. काय झालं? आम्लारी. आता या ब्लड प्लाझ्माचे आपल्याला प्रकार पाहायचे. काय पाहायचे आहेत? प्रकार. मग तुम्हाला जर विचारलं ब्लड प्लाझ्माचे किती प्रकार आहेत, तर किती प्रकार आहेत ते कोणते कोणते आहेत आता हे पुढे पाहू. ठीक आहे. चला, हे झालं का? याचा फोटो वगैरे काढायचं, काढून घ्या. चला, झालं. आता आपल्याला ब्लड प्लाझ्माचे काय पाहायचे आहेत? प्रकार पाहायचे आहेत. बरोबर आहे. टाइप्स ऑफ ब्लड प्लाझ्मा. मग बघा, ब्लड प्लाझ्माला आपण मराठीत काय म्हणतो? रक्तद्रव्य. काय म्हणतात रे? रक्तद्रव्य. चला, काय म्हणतात? रक्तद्रव्य. याचे काय पाहिजे आपल्याला? टाइप्स पाहिजे आहेत. बरोबर. ब्लड प्लाझ्मा एकूण किती घटकापासून तयार झाला? आता एकूण 3 घटकापासून तयार झाला. किती घटकापासून दिसते? 3 घटकापासून. चला, किती घटकापासून तयार झाला? 3 घटकापासून. कोण? ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा एकूण किती घटकापासून तयार झाला? आता 3 घटकापासून तयार झाला. कोणते कोणते? तर पहिला घटक आहे बाळा पाणी. पहिला घटक आहे पाणी. बरोबर का? ब्लड प्लाझ्मातला पहिला घटक कोण आहे? पाणी. दुसरा कोण आहे? दुसरा घटक आहे बाळा प्रथिने. कोण रे? प्रथिने. ठीक आहे. आणि तिसरा घटक आहे कोणा? असेंद्रिय घटक. कोणता रे? असेंद्रिय घटक. चला बोला, कोणता? असेंद्रिय घटक. कोणता आहे? असेंद्रिय घटक. चला बोला, पहिला कोणता आहे? पाणी. दुसरा प्रथिने. तिसरा असेंद्रिय घटक. म्हणजे तुम्हाला जर विचारलं रक्तद्रव्य एकूण किती घटकापासून बनला? आता 3. किती घटकापासून बनला? 3. कोणते कोणते? पाणी, प्रथिने, असेंद्रिय घटक. चला बोला, कोणते कोणते? पाणी, प्रथिने, असेंद्रिय घटक. बरोबर आहे. मग आता सर, पाणी पाणी म्हणजे वॉटर ना? पाणी म्हणजे वॉटर. यालाच काय म्हणतो आपण? वॉटर. बरोबर. ठीक आहे. त्याला H2O काय म्हणतात? H2O. चला, प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. प्रथिने म्हणजे प्रोटीन्स. सर्वात महत्वाचा घटक कोण? प्रोटीन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर असेंद्रिय घटक, इनऑर्गॅनिक सबस्टन्स. असेंद्रिय घटक, इनऑर्गॅनिक सबस्टन्स. इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे कोण? असेंद्रिय घटक. आता आपण पाहिलं की ब्लडचे प्रकार किती पाडले? 2. पहिला कोणता पाडला? ब्लड प्लाझ्मा. दुसरा पाडला ब्लड सेल. मग ब्लड किती टक्के होता? स्वतःमध्ये 100%. मग ब्लड प्लाझ्मा किती होता? 55%. आणि ब्लड सेल किती होता? 45%. मग लक्षात घ्या, आता आपण प्रकार कायचे पाडले? ब्लड प्लाझ्माचे. किती पाडले? 3. मग आता जसा रक्त स्वतःमध्ये 100% होता, तसा ब्लड प्लाझ्मा हा स्वतःमध्ये 100% असेल ना? आता कन्फ्युज होऊ नका, लक्ष द्या, कन्फ्युज व्हायचं नाही भाऊ. पहा, मी काय बोललो की हा जो रक्तद्रव्य आहे म्हणजे ब्लड प्लाझ्मा आहे, हा रक्तात 55% आहे, पण स्वतःमध्ये किती असते? 100%. रक्तात किती टक्के आहे? 55. पण स्वतःमध्ये किती असते? 100. मग हा स्वतःमध्ये किती टक्के असेल? कोण? ब्लड प्लाझ्मा. तर स्वतःमध्ये असे ना बाळा 100%. स्वतःमध्ये किती टक्के असे ना? 100%. स्वतःमध्ये किती टक्के आहे? 100%. मग आता 100%च्या नुसार याचं वर्गीकरण करावं लागेल. वर्गीकरण केलं 3 भागात. किती भागात केलं? 3 भागात. पाणी, प्रथिने, असेंद्रिय घटक. मुद्दा असा आहे की रक्तद्रव्यात पाण्याचं प्रमाण किती? तर या रक्तद्रव्यात पाण्याचं जे प्रमाण असते की बाळा, ते पाण्याचं प्रमाण असते 90 ते 92%. चला बोला, किती टक्के? 90 ते 92%. म्हणजे रक्तद्रव्यात जे पाण्याचं प्रमाण असते ते किती असते? 90 ते 92%. त्याच्यानंतर प्रथिनाचं जे प्रमाण असते ते असते 7%. किती टक्के? 7%. त्यानंतर असेंद्रिय घटक जे असतात ते असतात किती? असेंद्रिय घटक असतात 3%. किती टक्के? 3%. किती टक्के असतात? 3%. याला 1 ते 3% सुद्धा म्हणतात. आता पहा, झाले का 100? 90 आणि 7 97. 90 आणि 7 97. 97 आणि 3 100. 97 आणि 3 100. किंवा यालाच 1 ते 3% म्हटलं आपण, यालाच किती म्हणतात? 1 ते 3%. बरोबर का? मग आता लक्षात घ्या, 90 आणि 7 97. 97 आणि 3 100. बरोबर आहे. परंतु इथून जर घेतलं तर पहा बरं, 92 आणि 7 99. 99 आणि 1 100. म्हणून याचं काय ते प्रमाण पहा. तर 90 ते 92% पाणी,
7% प्रथिने आणि 1 ते 3% काय असतात रे, 1 ते 3% असतात आपले असेंद्रिय घटक. काय असतात? असेंद्रिय घटक. चला त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता पाणी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पाणी H2O वॉटर, ठीक आहे, माहिती आहे सगळ्याला, ठीक आहे. चला त्याच्यानंतर प्रथिने. मग या रक्तद्रव्यात प्रथिने असतात. प्रथिनेचे प्रकार पडतात बाळा किती? 5 प्रकारचे प्रथिने असतात. किती प्रकारचे रे बाळा? प्रथिनेचे प्रकार पडतात 5. किती प्रकार पडतात? 5. मग कोणते कोणते तर लक्षात घ्या, कोणते पडतात तर पहा, लक्षात घ्या, याचे प्रकार पडतात एकूण 5. ठीक आहे. मग पहिला कोणता असते तर दुसरा कोणता असते? प्रथिनेचे प्रकार पाहिले 5. तर पहिला असते बाळा ग्लोबुलिन. पहिला कोणता असते? ग्लोबुलिन. पहिला असते ग्लोबुलिन. दुसरा असते अल्ब्युमिन. दुसरा कोणता असते? अल्ब्युमिन. तिसरा असते प्रोथ्रोम्बिन. कोणता असते? प्रोथ्रोम्बिन. हे महत्वाचे आहेत, ठीक आहे, प्रोथ्रोम्बिन. चौथा असते फायब्रोनोजिन. कोणता असते? फायब्रोनोजिन. आणि पाचवा असते हेपॅरिन. कोण असते? हेपॅरिन. ठीक आहे. आता कशाला ग्लोबुलिन म्हणायचं, कशाला अल्ब्युमिन म्हणायचं, प्रोथ्रोम्बिन काय, फायब्रोनोजिन काय, हेपॅरिन काय, हे तर सर आम्ही जिंदगीत पहिल्यांदा ऐकलं बा. हे काय नवीन आणलं तुम्ही? ठीक आहे, सगळं सांगतो, फक्त धीर धरा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. ठीक आहे, नाही तर बस निघाले. ठीक आहे, त्याचं करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, शांततेनं पहा, सगळं समजून सांगतो. ठीक आहे, त्याचं प्रमाणात सहित सांगतो, काळजी करू नका. ठीक आहे. चला आता लक्षात घ्या की हे जे प्रथिने आहेत, या प्रथिनेचे प्रकार किती आहेत? एकूण 5 प्रकार. हे काय झाले? आता 5 प्रकारचे प्रथिने झाले. ठीक आहे. मग याचं काम काय पडलं तर बाळा, हे रसायने आहेत एका प्रकारे. काय आहेत हे? रसायने आहेत. रसायने काय असतात? हे रसायने. आणि कशा मार्फत पुरवतात तर लिव्हर मार्फत तयार होतात. कुठं? लिव्हर म्हणजे यकृतामार्फत तयार होतात. कुठून तयार होतात? यकृतामार्फत. यकृत म्हणजे लिव्हर. ठीक आहे, ज्याला आपण कलेजी काळीज वेळ म्हणतो की नाही, बस तेच. ठीक आहे, तेच काय आपलं लिव्हर. ठीक आहे. चला मग याचे प्रकार किती पडले? 5. कोणते? ग्लोबुमिन, अल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रोनोजन, हेपॅरिन. चला बोला कोणते? ग्लोबुमिन, अल्ब्युमिन, बरोबर आहे, ग्लोबुलिन, अल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रोनोजन आणि कोणते? हेपॅरिन. हे बाळा नाव आपल्यासाठी पूर्णतः नवीन आहेत. ठीक आहे, थोडंफार कसं आहे, परंतु प्रॅक्टिस केली तर आपल्याला येऊन जाईल. ठीक आहे, प्रॅक्टिस केली काय होणार आहे? आपल्याला येऊन जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर असेंद्रिय घटक. असेंद्रिय घटक तर असतातच. ठीक आहे. याच्यानंतर मिनरल येतात. याच्यात कोणते येतात? मिनरल्स. त्यामध्ये काय येतात? मिनरल्स, खनिजे असतात वेगवेगळ्या प्रकारची. ठीक आहे. त्यानंतर पहा ग्लुकोज, लिपिड्स, अमिनो ऍसिड असतात याच्यात. ठीक आहे, कोणते? ग्लुकोज, लिपिड्स, अमिनो ऍसिड, अमिनो आम्ल म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, अमिनो ऍसिड हे असतात यामध्ये. बरोबर, कशात? असेंद्रिय घटकांमध्ये. बरोबर. परंतु आपल्याला महत्वाचं काय? प्रथिने. आणि प्रथिन्यांचं काय? रसायने असतात. रसायने यकृतामार्फत तयार केले जातात आणि त्याचे प्रकार पाहिले 5. किती पाहिले? 5. हे महत्वाचे 5 आहेत. ठीक आहे, जे अजून आहेत. ठीक आहे, पण महत्वाचे किती आहेत? 5. मग कोणते? ग्लोबुमिन, अल्ब्युमिन, प्रोथ्रोम्बिन, फायब्रोनोजन, हेपॅरिन. ठीक आहे. आता याचं वर्गीकरण करू. हे समजलं का? सांगा बरं. हे समजलं तुम्हाला? ठीक आहे. पाण्याचे प्रकार नाही, त्याचे प्रकार नाही, बघूया, लक्षात घ्या. ठीक आहे, हे जसे आपल्याला लागतील तसे आपण काय करू? अभ्यास करत असतो. ठीक आहे. आता प्रथिने महत्वाचे आहेत. प्रथिने आपल्याला पाहायचे आहेत. ठीक आहे, याचा फोटो वगैरे काढून घ्या. आपण याच्यानंतर प्रथिने पाहू. चला त्याच्यानंतर आपण पाहू ग्लोबुमिन. पहिला प्रकार पाहू आपण त्यातला. कोणता? ग्लोबुलिन. बरोबर का? चला कोणता पाहायचा आपल्याला? ग्लोबुलिन. ठीक आहे. चला ग्लोबुलिन. ग्लोब्युलिन. ठीक आहे, याला कोणी ग्लोबुमिन मी म्हटलं तर ग्लोबुमिन म्हणतात. उच्चाराचा फरक आहे फक्त, काहीच टेन्शन नाही. ठीक आहे, ग्लोबुलिन. आता हा ग्लोबुलिन करते काय तर हा ग्लोबुलिन बाळा जीवाणूंना मारते. म्हणजे जे आपल्यासाठी विषारी घटक आहेत त्या घटकांना काय करते? मारून टाकते. त्याला काय करते? हा मारून टाकते. म्हणजेच काय? जीवाणूंना किंवा विषारी घटकांना काय करते? मारून टाकते. जीवाणूंना मारून टाकतो. बरोबर, म्हणजे ज्या आपल्यासाठी हार्मफुल आहेत त्यांना काय करते? तो मारून टाकते. बरोबर का? ठीक आहे. त्याच्यानंतर आता याचं प्रमाण किती टक्के असते? हा जो ग्लोबुमिन असते याचं जे प्रमाण असते हे असते बाळा 20 ते 25%. किती टक्के रे? 20 ते 25%. याचं प्रमाण किती असते? 20 ते 25%. जीवाणूंना मारते म्हणजे समजलं तुम्हाला की जीवाणूंना मारते म्हणजे काय करते? की जे आपल्यासाठी विषारी घटक आहेत, जे विषारी घटक आहेत त्यांना काय करते? हा मारून टाकते. म्हणजे जीवाणू असो का मायक्रो ऑर्गॅनिझम असो त्यांना काय करते? हा मारून टाकते. ठीक आहे, याचं प्रमाण किती असते? 20 ते 25%. म्हणजे एवढंच काम आहे. त्याच्यानंतर याचे प्रकार पडतात फक्त ग्लोबुमिनचे. काय पडतात? प्रकार. ठीक आहे,
याचे प्रकार एकूण 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. आता कोणते कोणते? तर या ग्लोबुमेनचे प्रकार पडतात बाळा 3. तर कोणते कोणते पडतात पहा, लक्ष द्या. याचे प्रकार पडतात 3. कोणते कोणते पडतात? तर पहिला पडते अल्फा ग्लोबुलिन. पहिला पडते अल्फा ग्लोबुलिन. ठीक आहे, अल्फा ग्लोबुलिन. दुसरा पडते बीटा ग्लोबुलिन. दुसरा पडते बीटा ग्लोबुलिन. अरे लक्ष द्या, पहिला कोणता पडते? अल्फा ग्लोबुलिन. दुसरा कोणता पडते? बीटा ग्लोबुलिन. तिसरा कोणता पडते? तर पहा, गॅमा ग्लोबुलिन. कोणता रे? गॅमा ग्लोबुलिन. कोणता पडते? गॅमा ग्लोबुलिन. बरोबर का? चला, पहिला कोणता? अल्फा ग्लोबुलिन. दुसरा एवढं तर विचारत बी नाहीत, पण समजा विचारलं असतं असू द्या आपल्याला. अरे भूक नसून पण शिदोरी असो. ठीक आहे, चला, अल्फा ग्लोबुलिन, बीटा ग्लोबुलिन आणि तिसरा कोणता आहे? गॅमा ग्लोबुलिन. बरोबर का? चला, मग आता मुद्दा असा आहे, सर हा अल्फा ग्लोबुलिन काय करते हो? तर अल्फा ग्लोबुलिन बाळा कॉपरचे वहन करते. कायचे वहन करते? हा जो अल्फा ग्लोबुलिन आहे की नाही, हा कॉपरचे वहन करते. सीयू म्हणजे कॉपर ना. हा, या कॉपरचे काय करते? वहन करते. काय करते? कॉपरचे वहन करते. बरोबर का? कोण? आपला अल्फा ग्लोबुलिन काय करते? कॉपरचे वहन करते. त्याच्यानंतर हा जो बीटा ग्लोबुलिन आहे, हा जो बीटा ग्लोबुलिन आहे, हा काय करते? हा लोखंडाचे वहन करते. काय करते? लोखंडाचे. लोखंडाचे आपण काय म्हणतो? फेरस. काय म्हणतो? फेरस. म्हणजेच काय? लोखंडाचे वहन करते किंवा लोहाचे वहन करते. ठीक आहे, आपल्या भाषेत लोह म्हणा, लोखंड म्हणा, काय हरकत आहे? लोखंड किंवा लोह चे वहन करते. लोहाचे वहन करते. कोण? बीटा ग्लोबुलिन. ठीक आहे, अल्फा ग्लोबुलिन काय करू राहिला? अल्फा ग्लोबुलिन कॉपरचे वहन करू राहिला. बीटा ग्लोबुलिन काय करू राहिला? ठीक आहे, चला, काय करू राहिला? तर लोखंडाचे वहन करू राहिला. आणि तिसरा काय करते? तर प्रतिद्रव्य तयार करते आणि जीवाणूंना मारते. म्हणजे कोण? हा गॅमा जो आहे की नाही, हा गॅमा काय करते? तर प्रतिद्रव्य म्हणजे अँटीबॉडी. प्रतिद्रव्य म्हणजेच अँटीबॉडी तयार करते. ठीक आहे, अँटीबॉडी तयार करायला लागेल भाऊ. ठीक आहे, जीवाणूंना जर मारतो म्हटलं तर अँटीबॉडी तयार करायला लागेल. अबे जर समजा समोरच्या आपल्याला सैन्य मारू राहिलं, मग आपलं सैन्य तयार करायला लागेल ना. तर सैन्य म्हणजे काय असतं? अँटीबॉडी असतात. ठीक आहे, मग प्रतिद्रव्य म्हणजे प्रतिरोध करण्यासाठी काही ना काही लागेल ना. ठीक आहे, ते प्रतिरोध द्रव्य तयार करतात आणि काय करतात? जीवाणूंना मारतात. काय करतात? जीवाणूंना मारतात. विषारी पदार्थ असतात त्याच्यात. विषारी जे म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्यावर हल्ला चढवतात, त्यांना काय करतात? ते प्रत्युत्तर देतात. त्यांना काय करतात? मारतात. त्यानंतर लक्षात घ्या, हा जो आपला हा गॅमा ग्लोबुलिन आहे की नाही, यालाच म्हणतो आपण आयजी. या गॅमा ग्लोबुलिनला काय म्हणतात रे बाळा? आयजी म्हणतात. आयजी काय म्हणतात? आयजी. आयजी. सर आयजी काय? हा, आयजी काय? ठीक आहे, तर बाळा आयजी म्हणजे लक्षात घे, आयजी म्हणजे काय? आयबी म्हणजे काय असते? आयजी म्हणजे असते इम्युनोग्लोबुलिन. ठीक आहे, काय असते? इम्युनोग्लोबुलिन. आणि या आयजीचे प्रकार पडतात किती? ते आयजीचे प्रकार पडतात 4. किती प्रकार पडतात? एवढं अंदाज तुम्हाला विचारतच नाही. ठीक आहे, हे इथपर्यंत बस झालं. पण ह्याच्या जर समजा लस लिमिट क्रॉस झाली आपली, ठीक आहे, नाही आता विचारलंच ते ना, मग काय हरकत आहे? मग काय आपल्यापाशी? तर या आयजीचे प्रकार पडतात 4. किती प्रकार पडतात? 4. मग कोणते कोणते आपण तेही पाहू. ठीक आहे, चला, IgA पहिला पडते IgA. ठीक आहे, दुसरा पडते IgB, तिसरा पडते IgC आणि चौथा पडते बाळा IgD. किती प्रकार पडले? 4 प्रकार पडले. किती प्रकार पडले? 4. लक्षात घ्या रे बा. हा पहा, ग्लोबुलिन पाहू राहिलो. ग्लोबुलिन म्हणजे काय करते? जीवाणूंना मारते. विषारी घटकांना काय करते? मारून टाकते. असते किती? 20 ते 25%. पारे किती असते? 20 ते 25% असते. किती प्रमाण किती असते? 20 ते 25%. त्यानंतर ग्लोबुलिनचे प्रकार किती पडले? 3 प्रकार. किती पडले? 3. त्याला बोला कोणते कोणते? अल्फा ग्लोबुलिन, बीटा ग्लोबुलिन आणि गॅमा ग्लोबुलिन. त्याला कोणते कोणते? अल्फा ग्लोबुलिन, बीटा ग्लोबुलिन, गॅमा ग्लोबुलिन. अरे हो का? ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण पाहिलं की अल्फा ग्लोबुलिन काय करते? कॉपरचे वहन करते. अल्फा ग्लोबुलिन काय करते? कॉपरचे वहन करते. बीटा ग्लोबुलिन काय करते? तर लोखंडाचे वहन करते. आणि जो गॅमा ग्लोबुलिन आहे हा काय करते? हा जीवाणूंना मारते आणि प्रतिद्रव्य तयार करते. काय करते? प्रतिद्रव्य. आणि यालाच काय म्हणतो आपण? यालाच म्हणतात आयजी. यालाच काय म्हटलं रे? आयजी. आयजी म्हणजे काय? इम्युनोग्लोबुलिन. इम्युनोग्लोबुलिन. आणि त्या इम्युनोग्लोबुलिनचे प्रकार पडले 4. किती प्रकार पडले? 4. IgA, IgB, आजी नाही रे,
आजी आहे का ते? आजी नाही ते. चला IgA, IgB, IgC आणि IgD असे प्रकार किती पडले? एकूण 4. कोणाचे? या इम्युनोग्लोबुलिनचे प्रकार किती पडले? 4. अरे हो का, समजून आलं का? ठीक आहे. चला याच्यानंतर समोरचा मुद्दा पाहू. याच्यात जर काही अडचण असेल तर कमेंट करून सांगत चला. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगत चला, बरोबर का? आणि आता याच्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे, लक्ष द्या. ठीक आहे. हे ज्याला फोटो वगैरे काढायचे पटकन काढून घे. चला त्याच्यानंतर दुसरा घटक आहे आपला अल्बुमिन. कोण आहे रे? अल्बुमिन. चला लक्ष द्या. दुसरा घटक जो आपला तो आहे अल्बुमिन. कोण आहे? अल्ब्युमिन. चला अल्बुमिन, बरोबर. आता लक्षात घ्या, हा अल्बुमिन काय करते तर पहा, हा अल्बुमिन जो असते याचं वैशिष्ट्य काय आहे? हा बाळांत सर्वाधिक जास्त आहे. काय आहे? सर्वाधिक जास्त प्रमाण आहे याचं. याचं प्रमाण काय आहे? सर्वात जास्त प्रमाण आहे. काय रे? सर्वात जास्त प्रमाण आहे. सर्वात जास्त प्रमाण. सर सर्वात जास्त म्हणजे असं किती काय बा? 60%. किती टक्के? 60%. ठीक आहे. किती टक्के? 60% प्रमाण आहे याचं. किती आहे रे? 60%. लिव्हर मधून सर्वात जास्त स्त्रावते. सिक्रेट होणारा सर्वात जास्त आहे. ठीक आहे. हा सिक्रेट होणारा सर्वात मोठा प्रथिन आहे. ठीक आहे. किती? लिव्हर मधून ज्यावेळेस हा सिक्रेट होते बाळा, यकृतातून सर्वाधिक स्त्रावणारा. सर्वाधिक स्त्रावणे म्हणजे सिक्रेट होण्या स्त्रावणारा प्रथिने कोणते? तर अल्बुमिन. आणि किती सर? किती? अभि तर 25% सिक्रेट होतात. किती टक्के होतात रे? 25%. किती? 25%. म्हणजे यकृतातून किती स्त्रावतात हे? 25%. आणि याचं प्रमाण किती आहे? 60%. किती आहे रे बा? 60%. ठीक आहे. बरं सर याचं कार्य काय बा या अल्बुमिनचं? तर या अल्बुमिनचं जे कार्य आहे बाळा, या अल्बुमिनचा कार्य जर विचार केला आपण, कार्य म्हणजे काम. कार्य म्हणजे काम, की याचं काम काय बा? तर हा काय करते? परासवर्णीय दाब तयार करते. काय करते? परासवर्णीय दाब. हा काय करते रे? परासवर्णीय दाब निर्माण करते. परासवर्णीय दाब निर्माण करते. सर हे परासवर्णीय काय समजलं नाही बा? हे परासवर्णीय काय बा? हे तर अलगच दिलं काहीतरी. तर सांगतो. परासवर्णीय म्हणजे बाळा ऑस्मॅटिक प्रेशर. परासवर्णीय दाब म्हणजेच काय? ऑस्मॅटिक प्रेशर. परासवर्णीय दाब म्हणजे असते ऑस्मॅटिक प्रेशर. काय असते? ऑस्मॅटिक प्रेशर. परासवर्णीय दाब म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर. और बापा का सांगू राहिला तुम्ही? परासवर्णीय दाबात तर नाही समजणार. ऑस्मॅटिक प्रेशर काय टाकलं तुम्ही? सांगतो, लक्षात दे. त्याला लक्ष द्या. परासवर्णीय दाब म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर. आणि ऑस्मॅटिक प्रेशर म्हणजे काय? तर त्याच्यात सांगतो तुम्हाला. असा आता हा सेल आहे. हा काय आहे? सेल आहे. हे आपला सेल आहे. हा सेल आहे, बरोबर. आता सेलमध्ये काय असतात? द्रव्य असतात. ह्यात पाणी बी असते. काय असतात? पाणी. मग आता सेलमध्ये जर समजा पाणी असेल तर बाहेर सुद्धा काय असतात? द्रव्य असतात. सेलमध्ये जर द्रव्य असतील, पाणी म्हणजे द्रव्यच आहे ना, तर बाहेर बी काय असतात? द्रव्य. याच्या बाहेर सुद्धा काय असतात? असे द्रव्य असतात. द्रव्य. मग बाहेर जर द्रव्य आहेत तर आता मुद्दा असा आहे की हे बाहेर सुद्धा काय आहेत? द्रव्य. मग हे जे द्रव्य आहेत हे आत बाहेर करतात. हे आत, हे बाहेर, म्हणजे काय करतात? आत बाहेर करतात. परंतु आता बाहेरून आत जर जायचं असेल तर तसा कसा जाईन? तर तो जाईन कधी? इथं प्रेशर वाढलं तर. जर बाहेरचं प्रेशर वाढलं तो कुठे जाईन? आतमध्ये जाईन. मग हे प्रेशर वाढवण्याचं काम कोण करते? हे अल्बुमिन. त्यालाच म्हणतो आपण ऑस्मॅटिक प्रेशर. मग हे ऑस्मॅटिक प्रेशर वाढवण्याचं काम कोण करतात? अल्बुमिन. आणि त्यावेळेस हे काय होतात? बाहेरचे घटक आतमध्ये जातात. काय होतात? बाहेरचे घटक आतमध्ये जातात. आणि हे इथं प्रेशर वाढलं की, इथं दाब वाढला की काय होतात? ते आतमध्ये. म्हणजे बाहेरचा दाब वाढला, बाहेरचा दाब वाढला की ते काय होतात? इथले घटक, इथले द्रव्य काय होतात? आतमध्ये जातात. काय होतात? आतमध्ये जातात. बरं सर ऑस्मॅटिक प्रेशर किती दाब वाढते? तर किती? तर लक्षात घ्या, याला किती दाब वाढते? तर हे असते बाळा 25 mmHg. काय म्हणलं मी? 25 mmHg. सर ते mmHg काय होतो? तर mmHg काही जमलं नाही दर्शक. ठीक आहे. तर लक्षात घ्या बाळा, तेही सांगतो. mm म्हणजे मिलीमीटर. म्हणजे mm म्हणजे मिलीमीटर ऑफ. Hg म्हणजे मर्क्युरी.
एस जी म्हणजे मर्क्युरी, मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. काय म्हणलो मी? मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. काय असते? मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. ऑस्मॅटिक प्रेशर किती असते? 25 mm एच जी. अति 25 आणि अति 25 हे कन्फ्युज व्हायचं नाही. हा यकृतातून स्त्रावणारा सर्वाधिक जास्त काय प्रथिन आहे? किती? 25%. आणि हे काय आहे? 25 ऑस्मॅटिक प्रेशर आहे. काय? 25 mm एच जी. आणि काय याचं प्रमाण किती आहे? 60%. किती प्रमाण आहे? 60%. अल्ब्युमिनचं कार्य काय आहे? अबे अल्ब्युमिनचं कार्य काय 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 तर तो काय करते? ऑस्मॅटिक प्रेशर काय करते? वाढवते. ऑस्मॅटिक प्रेशर काय करते? वाढवते. ठीक आहे, समजलं का? सेलमध्ये द्रव्य आहेत, बाहेर सुद्धा द्रव्य आहेत. बाहेरचे द्रव्य आतमध्ये जाण्यासाठी बाहेरचं वातावरण काय पाहिजे? प्रेशराईज झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? बाहेरचा दाब वाढला पाहिजे, तरच ते आतमध्ये जातील. मग वाढवण्याचं काम कोण करते? हा ऑस्मॅटिक प्रेशर. आणि याचे हँडल कोण करते? म्हणजेच सरळ सरळ अल्ब्युमिन. मग अल्ब्युमिनचं काय काय कार्य काय रे? ऑस्मॅटिक प्रेशर वाढवणं. समजलं का हे? ठीक आहे, चला हे समजलं काय? त्याच्यानंतर आपण जाऊ आता प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजेन, म्हणजे आपल्या समोरचे प्रथिने. ठीक आहे, याचा फोटो वगैरे काढायचा तर काढून घ्या. चला, त्याच्यानंतर असतात प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजेन. हे प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजेन हे जे असतात ते एकत्रित कार्य करतात. आता काय कार्य करतात पाहू. चला, मग पहिला आपला प्रोथ्रोम्बिन. कोण रे? प्रोथ्रोम्बिन. आणि दुसरा कोण आपला? फायब्रोनोजेन. दुसरा आहे आपला फायब्रोनोजेन. बरोबर. चला, आता हे काय करतात? एकत्रितरित्या काय करतात? कार्य करतात. परंतु हे जे दोन्ही घटक असतात, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजेन, हे इनएक्टिव्ह असतात. बघा काय असतात? इनएक्टिव्ह. हे काय असतात रे? इनएक्टिव्ह म्हणजे हे ऍक्टिव्ह नसतात. ठीक आहे, हे काय असतात? इनएक्टिव्ह असतात. काय असतात? हे इनएक्टिव्ह असतात. आता इनएक्टिव्ह कसे असतात, काय असतात ते सगळं आपण पाहू. आता लक्षात घ्या, एखादा जर पोरगा आपण काय म्हणतो, वर्क प्रॉपरली करतो, आपण म्हणतो अरे हा ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे, परंतु एखादा जर असा थंड असेल एकदम, ठीक आहे, एकदम शांत होतो, का अरे या काही ऍक्टिव्ह नाही हा पोरगा. ठीक आहे, मग तसातले झाले. हा काय असतात? दोघं जण एकत्रित कामं करतात, पण हे इनएक्टिव्ह असतात. मग कार्य काय करतात? तर हे रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेतात. लक्षात घ्या, हे दोघं काय करतात? रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेतात. रक्तगोठण प्रक्रियेत भाग घेतात. रक्तगोठण प्रक्रियेत काय करतात? भाग घेतात. सर हे स्पर्धा आहे का कोणती? हा, तर याच्यासाठी हे स्पर्धाच आहे. ठीक आहे, हे स्पर्धा आहे का? तर स्पर्धाच आहे. रक्तगोठण प्रक्रियेत काय करतात? भाग घेतात. मग रक्तगोठण प्रक्रिया म्हणजेच काय? तर रक्तगोठण प्रक्रिया म्हणजे बघा आपली ब्लड क्लॉटिंग. त्याला म्हणतात ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय करतात? रक्ताला गोठतात. रक्ताला काय करतात? ते गोठण्याचे कार्य करतात. मग आता सर रक्ताला गोठायचं काय काम पडलं बा? रक्त तर गोठलं तर बा बिमार होतात. मग रक्ताला काय गोठवायला लागते? नाही, तर रक्ताला गोठलं पाहिजे. तुम्हाला सांगतो कसं. तर उदाहरणार्थ एक रक्तवाहिनी आहे समजा. हे अशी रक्तवाहिनी आहे आपली. हे अशी रक्तवाहिनी आहे. मस्त याच्यातून रक्त चाललं, काहीच त्रास नाही, मस्त पद्धतशीर रक्त चाललं याच्यातून. परंतु काय झालं? आता काय झालं की तुम्ही जर पळले समजा, तर काय समजा, किंवा काही कारणास्तव, ठीक आहे, याची काय झाली? रक्तवाहिनी समजा इथे डॅमेज झाली. काय झाली? इथं डॅमेज झाली. मग आता मुद्दा लक्षात घ्या की हे काय आहे रे? हे रक्तवाहिनी आहे. हे काय आहे? रक्तवाहिनी. बरोबर. काय आहे? रक्तवाहिनी. मग जर काही कारणास्तव हे रक्तवाहिनी डॅमेज झाली, तर हे रक्त कुठं येईन? बाहेर. पहा मी काय बोललो, जर रक्तवाहिन्यात रक्त आहे, बरोबर, चला रक्ताला वाहून नेणाऱ्या म्हणजे रक्तवाहिन्या होत्या, आपण पाहिलं होतं. मग रक्तवाहिनी जर काही कारणास्तव इथे डॅमेज झाली, ठीक आहे, जर डॅमेज झाली तर हे रक्त कुठे येईल रे बाळा? बाहेर येईन. सर रक्त बाहेर कासाठी येईन? कोणी लागलं, कोण मारलं, कोण मला मारलं हे पाहायला येईन का? नाही. ठीक आहे, तर रक्त बाहेर येईन. मग रक्त जर बाहेर आलं तर अशांतपूर्ण रक्त बॉडीच्या बाहेर येईन. मग असं व्हावं नाही. म्हणून हे प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजेन इथं काय करावं लागते? रक्त क्लॉटिंग करावं लागते. इथं काय करावं लागते? क्लॉटिंग. म्हणजे इथं काय करावं लागते? ब्लड क्लॉटिंग करावं लागते. इथं ब्लड क्लॉटिंग केलं, इथं काय करावं लागते? ब्लड क्लॉटिंग करावं लागते. ठीक आहे, इथं ब्लड क्लॉटिंग झालं की हे रक्त काय बाहेर जाणार नाही. म्हणजे हे ब्लड क्लॉटिंग केलं इथं, म्हणजे रक्त बाहेर जाणार नाही. परंतु हे रक्त क्लॉटिंग करायचं काम कोण करते? प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रोनोजेन. बरोबर आहे. हे सांगते कोण? लिव्हर. म्हणजे हे यकृताच्या थ्रू चालू सगळं हे, बरोबर, कारण ते त्याचीच आत्मा प्रथिने आहे. ठीक आहे, मग तो म्हणते हे क्लॉटिंग करा, बंद करा, हा रस्ता बंद करा, नाही तर हे ब्लड इथं बॉडीच्या पूर्ण बाहेर चाललं जाईल.
ठीक आहे. मग मुद्दा असा आहे की पण मुद्दा काय होते की आपल्याला माहिती आहे तुम्हाला एखादं काम करायला माणूस दिला की त्याच्यावर भरोसा नसते, हा करीन का नाही करीन, करीन तर व्यवस्थित करीन का नाही करीन याची गॅरंटी नसते. तसंच या लिव्हरचं असते की या प्रोथॉम्बिन आणि फायब्रोजनवर अजिबात भरोसा नाही. सर भरोसा करून नाही बा अभि ते इनॅक्टिव्ह आहेत ना, ते काय इनॅक्टिव्ह आहेत ते ऐकत नाही ना, अवकात करतील ना ते. ठीक आहे. मग यायनं असा अवकात करावं नाही. ठीक आहे. यायनं काय करा, मस्त हे अशी रक्तवाहिनी आहे, हे मस्त चालू आहे, इथं ब्लड मस्त आहे, आणि काय करा की वाटलं बा त्याला की इथून रक्तवाहिनी काय झाली डॅमेज झाली, त्याने इथं क्लॉटिंग करून त्याला वाटलं नाही इकडे करा, इकडे त्यानं ब्लड क्लॉटिंग करून ठेवलं. अबे मग तर ते प्रॉब्लेम होईल ना, समोर रक्त जाणार नाही ना, इकडे इकडे समोर जे रक्त जायला पाहिजे जाईन का नाही जाईन, वांदा होईल. म्हणून याच्यावर एक लक्ष ठेवायसाठी एक काय करते माणूस असते, आणि तो माणूस म्हणजे कोणता असते का माणसा वाटत काय नाही, एक घटक, मग तो कोणता तोही प्रथिनच, आणि तो प्रथिन असते बाळा कोणता हेपॅरिन. कोणता असते हेपॅरिन, त्याचं नाव काय असते हेपॅरिन. हा हेपॅरिन नावाचा हे असते रसायन असते. ठीक आहे. कायच्यावर याच्यावर लक्ष ठेवायसाठी. वास्तविक पाहता हा काय करते सर हेपॅरिन, हाय ब्लड क्लॉटिंग करते काय नाही, हा काय करते या तुम्हाला सांगणे या दोघांवर तर लक्ष ठेवतेच, पण याचं काम काय असते रक्ताला पातळ करणे. याचं काम काय असते रक्ताला पातळ करणे. याचं काम काय असते रक्ताला पातळ करणे. बरोबर, रक्ताला पातळ करणे काम असते याचं. कोणाचं, याचं काम असते रक्ताले पातळ करणं. रक्ताला पातळ करते हा कोण हेपॅरिन. ठीक आहे. वास्तविक पाहता हा सुद्धा रक्त म्हणजे हा सुद्धा काय करते रक्तकोटन प्रक्रियेत भागच घेते. हा सुद्धा काय करते रक्तकोटन प्रक्रियेत भागच घेते. ठीक आहे. परंतु याच्यावर लक्ष ठेवते. मग रक्तकोटन समजा रक्तकोटन प्रक्रियेत काय करते भागही घेते. रक्तकोटन प्रक्रियेत भागच घेते. रक्तकोटन प्रक्रियेत भाग, पण रक्ताला गोठते काय तर रक्ताला गोठत नाही, तर काय करते रक्ताला पातळ करायचं काम करते. काय करते रक्ताला पातळ करायचं काम करते. आता तुम्हाला सांगितलं की अति काय झालं डॅमेज झाली. बरोबर, मग अति डॅमेज झाली, मग हे काय केलं आपण अति क्लॉट केली, म्हणजे रक्त काय केलं हे केलं, परंतु याने काय केलं अति क्लॉट करून ठेवली. मग हा काय करते हा हेपॅरिन चोरून पाहिजे त्याला, जर दिसलो तर हे मारते ना लोक त्याला किंवा तू आमच्या लक्ष ठेवला काय. ठीक आहे. मग हा काय करते चोरून लपून पाहते दुरून, मग याला दिसतात की बा हे तो होती का, जर याला असं वाटलं की हे काहीतरी धिंगाणा घालवले दुसऱ्या ठिकाणी ब्लड क्लॉटिंग केलं, तर हा काय करते वापस लिव्हर सांगते, वापस लिव्हर काय करते बोलावते येईल, चला या इकडे, काय शांतपणा कराल तुम्ही, चला वापस जाऊन वापस बोलावते. ठीक आहे. आणि या हेपॅरिनला सांगते की एक काम कर, तू चायना जे रक्त हे इथं क्लॉटिंग केलं ते डबल पातळ कर. मग हा हेपॅरिन काय करते हळूहळू रक्त काय करते पातळ करते, वापस मग काय करते रक्त सुरळीत व्हायनं काय ते इथं सुरू होते. इथं काय करते सुरळीत व्हायनं सुरू होते. मग रक्ताला पातळ करायचं काम कोणाचं आहे बाळा हेपॅरिनचं आहे. कोणाचं आहे हेपॅरिनचं आहे. रक्ताला पातळ करायचं काम कोणाचं आहे हेपॅरिनचं. हा रक्त काय करते मग डबल काय करते पातळ करते कोण हेपॅरिन, आणि डबल आपला प्रवाह काय ते चालू होते. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की हा रक्ताले पातळ करायचं काम करते, आणि हे दोन रक्ताले गोठण्याचं काम करतात. रक्त गोठण प्रक्रियेत भाग घेतात, परंतु हा रक्त पातळ करते. हा रक्ताला काय करते पातळ करते, आणि हे दोन रक्ताला काय करतात गोठण्याचं काम करतात. अरे समजून आलं का, हा मेन फरक आहे. त्याचा फोटो वगैरे काढायचा फटकन काढून घ्या. त्याच्यानंतर पहा लक्ष द्या, मध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवू आपण की रक्त गोठण्याची प्रक्रिया कशी होते, यावर एक सेपरेट व्हिडिओ बघू. ठीक आहे. त्यानंतर आपला जो मुद्दा राहिला रक्तपेशी, हा आपण उद्या काय करू कंटिन्यू करू. ठीक आहे. उद्याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की रक्तपेशी व तिचे प्रकार, कोणते कोणते प्रकारचे रक्तपेशी आहेत, या सर्व घटकांचा आपल्याला उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत आपण आजचे दिवस इथंच थांबूया, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच आपल्या चॅनलचे 1K सबस्क्रायबर काय होणार आहेत पूर्ण होणार आहेत, आणि तुमचं जर सहकार्य लाभलेस तर दिवाळीपर्यंत आपले काय होणार 1K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. ठीक आहे. आजच्या दिवस आपण इथंच थांबू. धन्यवाद.